बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मवियातर्फे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कल्याणमध्ये जल्लोष। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नृत्य करून आनंद व्यक्त। भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या 10 वर्षांच्या कालावधीमुळे भिवंडी लोकसभा 20 वर्ष मागे गेली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंची कपिल पाटील यांच्यावर टीका। भिवंडी लोकसभेसाठी मवियाकडून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाराज। वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली। इच्छुक उमेदवार दयानंद चोरगेंची प्रतिक्रिया। पक्षानं संधी दिल्यास साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करू नये, चव्हाण यांचं आवाहन। कल्याण लोकसभेत निगेटिव्ह सर्व्हे आल्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली नसेल। श्रीकांत शिंदे यांची अधिकृत घोषणा होत नसल्याच्या कारणावरून वरुण देसाईंचा टोला। कोणतीही निवडणूक सोपी किंवा अवघड नसते। आम्ही गेल्या 10 वर्षात केलेल्या कामावर निवडणुकीत उतरू, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। माढा लोकसभा मतदारसंघातून उत्तम जानकरांच्या शिष्टमंडळानं घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त। उपकाराची पदं भोगलेल्यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलू नये, वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांचा भालचंद्र मुणगेकरांना इशारा। नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 7 लाख मतं मिळणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा दावा। नाना पटोलेंनी अकोलेकरांची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी। अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटिलेटरवर, हे त्यांचं व्हेंटिलेटर कधी काढणार सांगता येणार नाही, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। वर्धा लोकसभेसाठी मवियाकडून डॉक्टर उमेश वावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून काढली रॅलीत नागरिकांचाही सहभाग। भाजप व्यक्तीसाठी नाही तर देशासाठी काम करणारा पक्ष, भाजपचे आमदार मदन येरावार यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये दिवंगत शंकरराव चव्हाण स्मृतीस्थळाला फडणवीसांची भेट, फडणवीसांनी शंकरराव चव्हाणांचा जीवन प्रवास जाणून घेतला। ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नाला उत्तर देत नाही, विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम। जागा वाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का, या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। हिंगोलीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन, महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती। हिंगोलीत भाजपकडून बंडखोरी, महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। विचार करून फॉर्म भरलाय, माघार घेणार नाही, अर्ज भरल्यानंतर रामदास पाटलांची प्रतिक्रिया। म्हाडा लोकसभेसाठी महादेव जानकरांच्या युटर्नमुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड नाराज, उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू, म्हाड्यातून लढावं यासाठी अनेकांचा आग्रह असल्याचं गायकवाड यांचं वक्तव्य। परभणी लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, वंचितनं उमेदवार ऐनवेळी बदलला, बाबासाहेब ओगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी। राज्यात काँग्रेसकडून सभांचा धडाका, राहुल गांधींची 13 एप्रिलला भंडारा गोंदियात सभा, 14 एप्रिलला चंद्रपुरात प्रियंका गांधींची सभा, तर 9 एप्रिलला रामटेकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची सभा। यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरताना विद्यमान खासदार भावना गवळी गैरहजर, तिकीट कापल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा। राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, परंतु भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। भावना गवळी आणि माझं दुःख सारखं, गवळींना भेटणार आणि एकत्रितपणे काम करणार, हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। उमेदवारांचा बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय, भाजपकडून कोणताही दबाव नाही, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंचं भाजपसोबत साटलोटं, पटोले भाजपमधील जवळच्या नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा करतात, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा आरोप। राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि पक्षाचा अध्यक्ष कोण हे निवडणूक आयोगानं ठरवून दिलंय, शरद पवार पक्षाच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया।
ज्यांनी देशाला 50 ते 60 वर्ष मागे नेलं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम पसंत नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका. सुनेत्रा पवार आल्या तेव्हापासून सुप्रिया सुळेंची दमछाक. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका. 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपुरात सभा. भाजपचे लोकसभा अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नारायण राणे ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी गद्दारी केली. आमदार वैभव नाईकांची टीका. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचं वैभव नाईक यांचं वक्तव्य. रायगड लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रतोद. भरत गोगावलेंकडून सुनील तटकरेंच्या प्रचाराची सुरुवात. घड्याळ चिन्हावर बटण दाबण्याचं गोगावलेंकडून आवाहन. भाजपच्या वर्धापन दिनी पुण्यात भाजपचं घरचोला अभियान. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात भाजप 3 लाख घरांमध्ये विशेष पत्रकं वाटणार. चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील सहभागी होणार. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात उदयनराजेंनी घेतल्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटी. वेळेला भिलारच्या एका आर्टिफिशियल जंगल सफारीत उदयनराजेंचा सहभाग. निवडणूक लढवणारच भाजप खासदार उदयनराजेंचा निर्धार. शरद पवार वडीलधारी त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं अयोग्य. उदयनराजेंची प्रतिक्रिया. भाजपला शरद पवारांना संपवायचे त्याशिवाय त्यांचं जातीय राजकारण इथे टिकणार नाही. जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा. अजूनही वेळ गेलेली नाही. वंचितला किती जागा हव्यात हे प्रकाश आंबेडकरांनी सांगावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंबेडकरांना आवाहन. रायगडचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीतेंकडून प्रचाराचा जोर. सुनील तटकरे विश्वासघातकी. अनंत गीतेंची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व्यतिरिक्त इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित. प्रचाराची रणनीती बूथ स्तरावर काम कसं होणार या संदर्भात बैठकीत चर्चा. 15 मे रोजी उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा. ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या सभेचं आयोजन. अहमदनगर जिल्ह्यातील असंतुष्ट लोकांची मोठ बांधून विखेंना नेस्तनाबूत करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर आरोप. 2019 मध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संजय निरुपम यांच्यामुळे माझा पराभव झाला. काँग्रेस नेते बलदेव खोसा यांचा आरोप. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या रॅलीत आलेल्या लोकांपैकी अर्धी मतं आमची. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तर नवनीत राणा निवडणुकीत 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर जातील. बच्चू कडूंचा दावा. अकोल्यामध्ये तक्रार घेऊन आलेल्या दिव्यांग महिलेनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मायेनं मारली मिठी. मवियाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचार सभेतील हा प्रसंग. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत अहवालातून धक्कादायक माहिती समोर. अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज. रत्नागिरीतील मठ गावात शिमगोत्सवानिमित्त पालखी सोहळा. पालखीला विविध फुलांची सजावट. पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी. अलिबागच्या नामकरणाला शेकापच्या जयंत पाटलांचा विरोध. अलिबाग हेच नाव राहिले पाहिजे. अलिबागची वैशिष्ट्य जगात पोहोचल्यानं त्यात बदल करणं चुकीचं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. महानगरपालिकेच्या जालना जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित. महावितरणाची थकबाकीपोटी कारवाई. 4,07,00,000 रुपयांची थकबाकी. पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यासाठी पालिकेकडे पैसे नसतील तर मुंबईत माणसाच्या जीवाची किंमत काय? मुंबई हायकोर्टाचा मुंबई महानगरपालिकेला सवाल. वडाळ्यात पाण्याच्या टाकीत पडून 2 मुलांच्या मृत्यूची हायकोर्टाकडून गंभीर दखल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे 15 दिवस उष्णतेच्या लाटेचे. पुणे वेधशाळेचा अंदाज. सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई. मात्र इतक्या गंभीर मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष. जयंत पाटील यांची एक्स माध्यमावर पोस्ट करत सरकारवर टीका. भिवंडी श्रमजीवी संघटनेकडून एक हाती हंडा एक हाती दांडा अशा मोर्चाचं आयोजन. भिवंडीतील अनेक आदिवासी भागात पाड्यांवर पाणी उपलब्ध नसल्यानं तीव्र संताप व्यक्त. पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट. पुणे महानगरपालिकेकडून दररोज 1150 टँकर्सनं वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा.
धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत फक्त 25.16% इतका जलसाठा। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 85 विहिरींचं अधिग्रहण। टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्षाची देखील स्थापना। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कलिंगडाची मोठी आवक। महाराष्ट्रातील कलिंगडाबरोबरच चेन्नईतील कलिंगडाला चांगली मागणी। वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला उच्चांकी दर 11,150 रुपये प्रति क्विंटल तुरीला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बाजार समितीमध्ये एका दिवसात 3,000 क्विंटल तुरीची आवक। नागपूर विमानतळावर कस्टम विभागाकडून 8,81,00,000चे ड्रग्ज जप्त। या प्रकरणी एकाला अटक। अंमली पदार्थ तस्करी विरोधी सुरू असलेल्या मोहिमेतील नागपूरमधली ही सर्वात मोठी कारवाई। मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर फाटा इथं गवताला आग। पार्किंग करण्यात आलेल्या 2 मोटरसायकल जळून खाक। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांना एजन्सीजकडून घेतलेलं बियाणं बोगस निघालं। गव्हाची लागवड करूनही पिकाची वाढच झाली नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सावळता गावातली घटना। बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयातून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या 5 आरोपींना अटक। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। आरोपींकडून रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आणि कंपनी पेमेंट स्लिप जप्त। बीडच्या लिंबागणेश इथं मारुती मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड। गावकरी संतप्त। मूर्तीची तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करणार। गावकऱ्यांना पोलिसांचं आश्वासन। भंडाऱ्यातील पवनीच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू। आठवड्यातली दुसरी घटना असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। नवी मुंबईतील ईडीची धमकी देत वृद्ध महिलेची 80 लाखांची फसवणूक। या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मुंबईच्या सीपी टँक परिसरातील दुकानांना भीषण आग। आगीत दुकानासह 2 गाड्या आणि दुचाकी जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात। सुदैवानं अपघातग्रस्त कारमधील व्यक्तींना कुठलीही दुखापत नाही। अपघाताचा व्हिडिओ मात्र व्हायरल। आरबीआयकडून आज नवीन आर्थिक वर्षाचं पतधोरण जाहीर होणार। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी 10 वाजता मांडणार पतधोरण। भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी भरला उमेदवारी अर्ज। उत्तर प्रदेशच्या मथुरामधून हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात। अलिबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून पायरसी विरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।